हॅलो विद्यार्थी मित्रांनो, मी तुमचा एज्युकेटर अरविंद आणि तुमचं स्वागत आहे ग्लोबल ऑनलाईन मध्ये. विद्यार्थी मित्रांनो, महाराष्ट्र टेट 2025 साठी महत्त्वाचा असा असणारा जनरल नॉलेज अँड करंट अफेअर्स म्हणजेच सामान्य ज्ञान व चालू घडामोडी या विषयातून इतिहास या विषयातील काही महत्त्वाचे एमसीक्यू आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तसेच या व्हिडिओमध्ये त्या प्रश्नांचे उत्तर आणि उत्तरांचं स्पष्टीकरण सुद्धा या व्हिडिओमध्ये आपण आज डिस्कस करणार आहोत. तर विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण याच्यामधून तुमची इतिहास या विषयाची परिपूर्ण तयारी होण्यासाठी मदत होणार आहे. आणि ग्लोबल ऑनलाईनला आत्ताच सबस्क्राईब करून ठेवा, कारण ही सीरीज जी आहे ती अशीच चालू राहणार आहे. कारण महाराष्ट्र टेट 2025 चा संपूर्ण सिलेबस आपण एमसीक्यूच्या माध्यमातून या सीरीज मध्ये कव्हर करणार आहोत. तर मित्रांनो, महाराष्ट्र टेट 2025 साठी जी टेस्ट सीरीज आहे ती ग्लोबल ऑनलाईन मध्ये आम्ही सुरू केलेली आहे. या टेस्ट सीरीज मध्ये तुम्हाला मॉक टेस्ट दिल्या जातात. या मॉक टेस्ट ज्या असणार आहेत त्या सेक्शन वाईज आणि फुल सिलेबस मॉक टेस्ट असतील. या मॉक टेस्ट मध्ये तुम्हाला प्रश्नांची जी उत्तरं आहेत ती त्यांच्या स्पष्टीकरणासह दिली जातील. आणि या ज्या मॉक टेस्ट आहेत ॲज पर एक्झामच्या पॅटर्न नुसार असणार आहे. त्याच्यानंतर या एक्झामला सामोरं जाताना तुमचं जे टाइम मॅनेजमेंट आहे ते टाइम मॅनेजमेंट इथे परफेक्ट करण्यासाठी या मॉक टेस्ट खूप महत्त्वाच्या ठरणार आहे. या टेस्ट सिरीजला जॉइन करण्यासाठी स्क्रीनवरती दिलेल्या नंबरवरती व्हॉट्सअप करा किंवा प्ले स्टोअरवरती जाऊन तिथेही ग्लोबल ऑनलाईन ॲपमध्ये तुम्ही ही टेस्ट सीरीज जॉइन करू शकता. तर मित्रांनो, सुरू करूया आजच्या प्रश्नांना. आरंभीचा वैदिक आर्यांचा धर्म मुख्यतः कशावरती आधारित होता? ऑन व्हॉट वेअर द अर्ली वैदिक आर्यन्स रिलिजियस प्रॅक्टिसेस मेनली बेस्ड? तर विद्यार्थी मित्रांनो, इथे आपल्याला ऑप्शन्स दिले आहेत: निसर्ग पूजा आणि यज्ञ, भक्ती, मूर्तिपूजा आणि यज्ञ, निसर्ग पूजा आणि भक्ती. तर विद्यार्थी मित्रांनो, प्रारंभिक वैदिक काळामध्ये आर्य लोक निसर्गाच्या शक्तींची पूजा करत असत. जसे की अग्नी, इंद्र, वायू व यज्ञ हे त्यांचे प्रमुख धार्मिक विधी होते. त्याच्यामुळे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे निसर्ग पूजा आणि यज्ञ, ऑप्शन ए. भारताचा शेवटचा व्हॉइसरॉय कोण होता? तर मित्रांनो, लॉर्ड माउंटबॅटन हा 1947 मध्ये भारताचा अखेरचा व्हॉइसरॉय होता. त्याच्याच कारकिर्दीत भारत स्वतंत्र झाला. त्यामुळे ऑप्शन ब, लॉर्ड माउंटबॅटन हे याचं योग्य उत्तर आहे. मौर्य वंशाचा शेवटचा सम्राट कोण होता? हु वॉज द लास्ट रूलर ऑफ द मौर्य डायनेस्टी? ऑप्शन्स आहेत: बिंदुसार, चंद्रगुप्त मौर्य, देववर्मन, बृहद्रथ. तर विद्यार्थी मित्रांनो, बृहद्रथ हा मौर्य वंशाचा शेवटचा सम्राट होता. त्याची हत्या पुष्यमित्र शुंगाने केली आणि त्यामुळे मौर्य साम्राज्याचा अंत झाला. त्यामुळे ऑप्शन ड इथे योग्य उत्तर आहे. मौर्य साम्राज्याचा संस्थापक कोण होता? हु वॉज द फाउंडर ऑफ द मौर्य एम्पायर? तर विद्यार्थी मित्र, इथे आपल्याला ऑप्शन दिले आहेत: अशोक, बिंदुसार, चंद्रगुप्त आणि पुष्यमित्र. तर मित्रांनो, चंद्रगुप्त मौर्य याने चाणक्याच्या मदतीने मौर्य साम्राज्याची स्थापना इसवी सन पूर्व 321 मध्ये केली होती. त्यामुळे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क, चंद्रगुप्त. कालीबंगन हे स्थळ कुठे आहे? वेअर इज द साइट ऑफ कालीबंगन लोकेटेड? तर मित्रांनो, कालीबंगन हे सिंधू संस्कृतीचे एक महत्त्वाचे उत्खनन स्थळ आहे, जे राजस्थानमधील हनुमानगड जिल्ह्यात आहे. त्यामुळे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क, राजस्थान. खालीलपैकी कोण संस्कृत भाषेतील प्रसिद्ध लेखक होता? हु अमंग द फॉलोइंग वॉज अ फेमस रायटर इन संस्कृत? ऑप्शन आहेत: कालिदास, मीराबाई, तुलसीदास, जयदेव. तर मित्रांनो, कालिदास हा गुप्ताकालीन संस्कृत कवी होता. त्याने मेघदूत, अभिज्ञान शाकुंतलम, कुमार संभव यासारखी अजरामर काव्य लिहिली. त्यामुळे ऑप्शन अ, कालिदास इथे योग्य उत्तर आहे. भगवान श्रीकृष्णाने भगवद्गीतेचे तत्वज्ञान कोठे सांगितले? वेअर डिड द लॉर्ड कृष्णा डिलिव्हर द फिलॉसॉफी ऑफ द भगवद्गीता? ऑप्शन आहेत आपला द्वारका, गोकुळ, कुरुक्षेत्र आणि मथुरा. तर महाभारतात युद्धाच्या रणांगणावर कुरुक्षेत्र येथे श्रीकृष्णाने अर्जुनाला भगवद्गीतेचे उपदेश दिले. त्यामुळे ऑप्शन क, कुरुक्षेत्र इथे योग्य उत्तर आहे. हरिसेन हा कोणाच्या दरबारातील कवी होता? हरिसेना was a court poet of whom? ऑप्शन्स आहेत: समुद्रगुप्त, चंद्रगुप्त दुसरा, रामगुप्त, अशोक.
तर हरिसेन हा समुद्रगुप्ताच्या दरबारी कवी होता. त्याने अलाहाबाद स्तंभलेखात समुद्रगुप्ताच्या विजयाची नोंद केलेली आहे. त्यामुळे समुद्रगुप्त ऑप्शन अ इथे योग्य उत्तर आहे. द्वितीय अशोक म्हणून कोणाला ओळखले जाते? हु इज नोन ॲज द सेकंड अशोका? इथे ऑप्शन्स आहेत आपल्याकडे समुद्रगुप्त, चंद्रगुप्त मौर्य, कनिष्क, हर्षवर्धन. तर मित्रांनो, कनिष्क हा बौद्ध धर्माचा प्रखर समर्थक होता. त्याच्या काळात चौथं बौद्ध संगती झाली, म्हणूनच त्याला द्वितीय अशोक असे म्हटले जाते. त्यामुळे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क, कनिष्क. प्राचीन बौद्ध ग्रंथ कोणत्या भाषेत रचले गेले होते? इन विच लँग्वेज वेअर द एन्शियंट बुद्धिस्ट टेक्स्ट कंपोज्ड? तर मित्रांनो, इथे ऑप्शन्स दिले आहेत प्राकृत, पाली, संस्कृत आणि चित्रलिपी. तर मित्रांनो, बौद्ध धर्माच्या सुरुवातीच्या काळातील धर्मग्रंथ विशेषतः थेरवादी बौद्ध परंपरेतील पाली भाषेतील रचले गेले होते. त्रिपिटक हे त्यामधील एक प्रमुख ग्रंथ आहे. त्यामुळे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन ब, पाली. पतंजली कोणत्या ग्रंथाच्या संकलनासाठी प्रसिद्ध आहेत? फॉर विच टेक्स्ट इज पतंजली फेमस ॲज अ कंपायलर? ऑप्शन्स आहेत आयुर्वेद, ऋग्वेद, कल्पसूत्र आणि योगसूत्र. तर मित्रांनो, पतंजली योगसूत्र या योग विषयक ग्रंथासाठी प्रसिद्ध आहे. कल्पसूत्र हा जैन धर्माशी संबंधित ग्रंथ आहे. त्यामुळे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क, कल्पसूत्र. भारतात सर्वप्रथम सुवर्ण नाणी कोणी जारी केली होती? हु वॉज द फर्स्ट टू इश्यू गोल्ड कॉइन्स इन इंडिया? ऑप्शन्स आहेत इंडो ग्रीक, मौर्य, गुप्त, नंद. तर मित्रांनो, सर्वप्रथम सुवर्ण नाणी भारतात इसवी सन पूर्व दुसऱ्या शतकात इंडो ग्रीक राजांनी जारी केली होती. त्यामुळे इंडो ग्रीक ऑप्शन अ याचं योग्य उत्तर आहे. गुप्ता सम्राटांपैकी दक्षिण भारतातील मोहिमेचा प्रारंभ कोणी केला? विच गुप्ता एम्परर फर्स्ट लॉन्च्ड अ कॅम्पेन इन साऊथ इंडिया? इथे ऑप्शन्स आहेत कुमारगुप्त, रामगुप्त, चंद्रगुप्त दुसरा आणि समुद्रगुप्त. तर मित्रांनो, समुद्रगुप्ताने दाक्षिणात्य राज्यांवर विजय मिळवून आपली सत्ता विस्तारित केली आणि अलाहाबाद स्तंभलेखात त्याचे वर्णन केले. त्यामुळे समुद्रगुप्त ऑप्शन ड इथे योग्य उत्तर आहे. अशोकाने तिसरी बौद्ध परिषद कोठे बोलावली होती? वेर डिड अशोका कन्व्हिन द थर्ड बुद्धिस्ट काउन्सिल? ऑप्शन्स आहेत पाटलीपुत्र, मगध, कलिंग, सारनाथ. तर इसवी सन पूर्व 250 मध्ये सम्राट अशोकाने पाटलीपुत्र येथे तिसरी बौद्ध परिषद आयोजित केली होती, ज्यात बौद्ध धर्माचे विभाजन झाले. त्यामुळे पाटलीपुत्र ऑप्शन अ इथे योग्य उत्तर असेल. पुढचा प्रश्न आहे, सिकंदर महानचा शिक्षक कोण होता? हु वॉज द ट्युटर ऑफ अलेक्झांडर द ग्रेट? ऑप्शन आहेत आपल्याकडे दारायस, सायरस, सॉक्रेटिस, अरिस्टॉटल. तर मित्रांनो, अरिस्टॉटल हा ग्रीक तत्वज्ञानी होता. त्याने सिकंदरला बालपणापासून शिक्षण दिले होते. त्यामुळे अरिस्टॉटल ऑप्शन ड इथे योग्य उत्तर आहे. महाराजाधिराज ही पदवी घेणारा पहिला गुप्ता राजा कोण होता? हु वॉज द फर्स्ट गुप्ता रूलर टू अडॉप्ट द टायटल महाराजाधिराजा? तर मित्रांनो, चंद्रगुप्त पहिला यानेच प्रथम महाराजाधिराज ही पदवी घेतली. त्यामुळे तो गुप्त वंशाचा पहिला महत्वाचा सम्राट मानला जातो. त्यामुळे चंद्रगुप्त पहिला ऑप्शन ड इथे योग्य उत्तर आहे. खालीलपैकी कोणता वेद प्रारंभीच्या वैदिक काळातील संस्कृतीबाबत माहिती देतो? विच वेदा प्रोव्हाइड्स इन्फॉर्मेशन अबाउट अर्ली वैदिक कल्चर? ऑप्शन्स आहेत ऋग्वेद, यजुर्वेद, अथर्ववेद आणि सामवेद. तर मित्रांनो, ऋग्वेद हा जुना वेद असून त्यात प्रारंभिक आर्य संस्कृती, निसर्ग पूजा, समाज व्यवस्था याबाबत माहिती मिळते. त्यामुळे ऋग्वेद ऑप्शन अ इथे योग्य उत्तर असेल. पुढचा प्रश्न आहे, बौद्धांच्या मते गौतम बुद्धांचा पुढचा अवतार कोण मानला जातो? अकॉर्डिंग टू द बुद्धिझम, हु इज बिलीव्ड टू बी नेक्स्ट इन्कार्नेशन ऑफ गौतम बुद्धा? ऑप्शन्स आहेत आत्रेय, मैत्रेय, नागार्जुन, कल्की. तर मित्रांनो, बौद्ध धर्मात मैत्रेय हा गौतम बुद्धाचा पुढचा अवतार म्हणून सांगितला आहे, जो भविष्यात येईल. त्याच्यामुळे मैत्रेय ऑप्शन ब इथे योग्य उत्तर आहे. महावीर हे कोणते तीर्थंकर होते? विच तीर्थंकर वॉज महावीर? ऑप्शन्स आहेत 21वे, 24वे, 23वे आणि 22वे. तर महावीर हे जैन धर्माचे 24वे आणि शेवटचे तीर्थंकर होते. त्यांनी जैन धर्माचा प्रचार केला. त्यामुळे ऑप्शन ब 24वे इथे योग्य उत्तर आहे.
पल्लव राजवटीची राजधानी कोणती होती? व्हॉट वॉज द कॅपिटल ऑफ पल्लवा डायनेस्टी? ऑप्शन आहेत आर्कोट, कांची, माळखेड, बनवासी. तर मित्रांनो, कांची किंवा कांचीपुरम ही पल्लव राजवटीची राजधानी होती. ती दक्षिण भारतातील एक महत्त्वाची सांस्कृतिक आणि धार्मिक केंद्र होती. त्यामुळे ऑप्शन ब कांची याचं योग्य उत्तर आहे. चीनी प्रवासी फाहिन कोणत्या गुप्त सम्राटाच्या काळात भारतात आला होता? ड्युरिंग विच गुप्ता एम्परर रीन डिड द चायनीज ट्रॅव्हलर फाहिन विजिटेड इंडिया? ऑप्शन्स आहेत चंद्रगुप्त पहिला, समुद्रगुप्त, चंद्रगुप्त दुसरा आणि कुमारगुप्त. तर मित्रांनो, फाहिन इसवी सन 405 ते 411च्या दरम्यान भारतात आला होता आणि त्याने चंद्रगुप्त दुसरा विक्रमादित्यच्या काळातील भारताचे वर्णन केले आहे. चंद्रगुप्त 2 हे याचं योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न आहे, नालंदा विद्यापीठ कोणत्या भारतीय राज्यात होते? इन विच इंडियन स्टेट वॉज नालंदा युनिव्हर्सिटी लोकेटेड? ऑप्शन्स आहेत बंगाल, बिहार, ओडिशा, उत्तर प्रदेश. तर मित्रांनो, नालंदा विद्यापीठ हे बिहार राज्यात होते. ते प्राचीन काळातील एक प्रसिद्ध बौद्ध शिक्षण केंद्र होते. त्याच्यामुळे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन ब बिहार. गौतम बुद्धाने आपले पहिले धर्मोपदेश कुठे दिले? वेअर डिड गौतम बुद्धा डिलिव्हर हिज फर्स्ट sermon? राजगृह, पाटलीपुत्र, गया, सारनाथ. तर मित्रांनो, ऑप्शन पैकी बुद्धांनी आपला पहिला जो उपदेश होता तो सारनाथ येथे दिला होता, त्याला धम्मचक्र प्रवर्तन असे म्हणतात. हे बुद्धांच्या बौद्ध धर्म प्रसारातील एक महत्वाचा टप्पा होता. त्याच्यामुळे सारनाथ ऑप्शन ड इथे योग्य उत्तर आहे. सारनाथ स्तंभ कोणी बांधला? हु बिल्ट द सारनाथ पिलर? इथे ऑप्शन्स आहेत हर्षवर्धन, अशोक, बिंदुसार आणि कनिष्क. तर मित्रांनो, सम्राट अशोकाने सारनाथ येथे सिंह शिल्पयुक्त स्तंभ उभारले. ते आज भारताचे राष्ट्रीय चिन्ह म्हणून ओळखले जाते. त्याच्यामुळे ऑप्शन ब सम्राट अशोक याचं योग्य उत्तर आहे. नेपाळमध्ये बौद्ध धर्माचा प्रसार कोणाच्या कारकिर्दीत झाला? ड्युरिंग हुज रीन डिड बुद्धिझम स्प्रेड टू नेपाळ? ऑप्शन आहेत समुद्रगुप्त, अशोक, चंद्रगुप्त आणि हर्षवर्धन. तर मित्रांनो, सम्राट अशोकाच्या काळामध्ये केवळ भारतातच नव्हे तर नेपाळ, श्रीलंका आणि इतर आशियाई देशामध्ये बौद्ध धर्माचा प्रसार झाला होता. त्यामुळे सम्राट अशोक ऑप्शन ब याचं योग्य उत्तर आहे. मानवाच्या दुःखांचे निर्मूलन करण्यासाठी अष्टांग मार्ग कोणी सांगितला? हु प्रीच द एटफोल्ड पाथ टू एलिमिनेट ह्युमन सफरिंग? तर मित्रांनो, ऑप्शन्स आहेत महावीर, गौतम बुद्ध, आदि शंकराचार्य आणि कबीर. तर गौतम बुद्धांनी दुःखमुक्तीसाठी 4 आर्य सत्य आणि अष्टांग मार्ग दिला, ज्यात सम्यक दृष्टिकोन, विचार, वाणी, कृती, आजीविका, प्रयत्न, स्मृती व ध्यान यांचा समावेश आहे. त्याच्यामुळे भगवान गौतम बुद्ध ऑप्शन ब याचं योग्य उत्तर आहे. कुशाण साम्राज्याचा सर्वात प्रसिद्ध सम्राट कोण होता? हु वॉज द मोस्ट फेमस एम्परर ऑफ द कुशाण एम्पायर? ऑप्शन्स आहेत कनिष्क, अशोक, समुद्रगुप्त आणि चंद्रगुप्त मौर्य. तर विद्यार्थी मित्रांनो, कनिष्क हा कुशाण वंशाचा सर्वात प्रसिद्ध सम्राट होता. त्याने इसवी सन 78 मध्ये शक संवत सुरू केला आणि तिसऱ्या बौद्ध संमेलनाचे आयोजन पाटलीपुत्र येथे केले होते. त्यामुळे कनिष्क याचं योग्य उत्तर आहे. संगम साहित्याचे मूळ भाषिक माध्यम कोणते होते? व्हॉट वॉज द ओरिजिनल लिंग्विस्टिक मीडियम ऑफ संगम लिटरेचर? ऑप्शन्स आहेत प्राकृत, पाली, तेलुगू आणि तमिळ. तर मित्रांनो, संगम साहित्याचे पहिले प्राचीन संगम साहित्य हे प्राचीन तमिळ भाषेत लिहिले गेले होते. त्यामुळे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन ड तमिळ. समुद्रगुप्ताच्या काळात कांचीचा राजा कोण होता? Who among the following was the ruler of Kanchi during the time of समुद्रगुप्त? इथे ऑप्शन्स दिलेत हस्तिवर्मन, मंतराज, नीलराज, विष्णुगुप्त. तर मित्रांनो, पल्लव वंशाचा राजा विष्णुगुप्त हा समुद्रगुप्ताच्या दक्षिण दिग्विजयानंतर पराभूत झालेल्या राजांपैकी एक होता. समुद्रगुप्ताच्या प्रयाग म्हणजे अलाहाबाद स्तंभलेखात त्याचा उल्लेख आहे. हा लेख सम्राट समुद्रगुप्ताच्या विजयानंतर त्याच्या पराक्रमाचे वर्णन करणारा महत्वाचा पुरावा आहे. विष्णुगुप्त कांची, सध्याचे कांचीपुरम येथे राज्य करत होता. त्यामुळे ऑप्शन ड विष्णुगुप्त याचं योग्य उत्तर आहे. खालीलपैकी कोणत्या राजवटीतील राजे स्वतःला ब्रह्मक्षत्रिय म्हणवून घेत? द रूलर ऑफ विच अमंग द फॉलोइंग डायनेस्टीज कॉल्ड देमसेल्फ ब्रह्मक्षत्रिय? ऑप्शन आहेत पाळ, सेन,
प्रतिहार आणि चाहमान. तर विद्यार्थी मित्रांनो, सेन वंशाचे राजे साधारणतः 11वे ते 12वे शतक पूर्व भारतात राज्य करत होते. त्यांनी स्वतःला ब्रह्मक्षत्रिय म्हटले, म्हणजेच ब्राह्मण असून सुद्धा क्षत्रिय कर्तव्य पार पाडणारे. ते धार्मिकदृष्ट्या ब्राह्मण होते आणि राज्यकारभार आणि युद्ध कौशल्यामुळे क्षत्रिय धर्मही त्यांनी निभावला. त्यामुळे त्यांना दोन्ही वर्णांचे म्हणजे ब्राह्मण व क्षत्रिय प्रतीक मानले जाते. त्यामुळे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन ब, सेन. मित्रांनो, हे होते महाराष्ट्र टेट 2025 मधील सामान्य ज्ञान व चालू घडामोडी या विषयातील इतिहास या टॉपिकवरील महत्त्वाचे एमसीक्यू. व्हिडिओला लाईक करा, तुमच्या मित्रांना हा व्हिडिओ शेअर करा आणि आमची जी टेस्ट सीरीज सुरू झालेली आहे, या टेस्ट सीरीजला जॉइन करण्यासाठी स्क्रीनवरती दिलेल्या नंबरवरती व्हॉट्सअप करा किंवा प्ले स्टोअरवरती जाऊन तिथेही ग्लोबल ऑनलाईन ॲपमध्ये तुम्ही ही टेस्ट सीरीज जॉइन करू शकता. तर विद्यार्थी मित्रांनो, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका, कारण ही जी सीरीज आहे ती अशी सुरू राहणार आहे आणि तुमची एक्झामपर्यंत एक्झामची जी तयारी आहे ती एमसीक्यूच्या माध्यमातून मी करून घेणार आहे. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत एक्झामचं प्रिपरेशन करत राहा. थँक यू.